अजितदादांच्या पक्षातील नेत्यांच्या करंगळ्या का कापल्या गेल्या? अजितदादांची ताकद, रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ. सध्या नाशिकमधील भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आलेले असून यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. तसेच त्याचे काही राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी म्हटलंय की बारामती आणि मुंबईतील अजित पवार यांच्या घराजवळ कशा प्रकारच्या घटना घडल्याचे त्यांनी पाहिलं आहे. तसेच अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या हाताला जखमा असल्याचं त्यांनी नमूद केलं. या गोष्टीमागे काय कारण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणीतरी अजित पवार यांची ताकद कमी करण्यासाठी असे प्रकार करत होते का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की या सर्व घटनांमागे नेमका काय हेतू होता याचा तपास होणं गरजेचं आहे. तसेच अजित पवार यांच्या अपघाताबाबतही संशय व्यक्त करत तो अपघात होता की घातपात याचा शोध सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अरे सुनील तटकरे साहेब, तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, तुम्ही माझ्याबद्दल जर बोलत असाल आणि परवा महाविकास आघाडीचं जेवण होतं त्या जेवणाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर तेव्हा मी कर्नाटकात होतो, मी बँगलोरमध्ये होतो. अजित दादांबद्दल FIR महाराष्ट्रात ज्याच्यात तुम्ही सत्तेत आहात या महाराष्ट्रामध्ये FIR होत नव्हता म्हणून मी कर्नाटकात 1000-2000 किलोमीटर जाऊन तिथं FIR करत होतो. तिथं असल्यामुळे मला इथं जेवायला कसं येता येईल? आणि मी काय VSRचं विमान वापरत नाही की आज इकडं की उद्या तिकडं. त्यामुळे उगाच काहीतरी पतंग उडवत बसला आणि माझं नाव घेऊन बोला ना, महाभाग वगैरे असले कशाला. मी डायरेक्ट बोलतो, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत. आम्ही डायरेक्ट बोलतो, त्यांच्यात हिंमत नाही का बोलायला? उगाच हवेत गोळ्या मारत बसलेत. त्यामुळे मी जेवायला का नाही गेलो हे आता या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगितलं. तुम्ही सत्तेत असून दादांचं इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने व्हावं यासाठी तुम्ही काय केलंय? स्मरणपत्र दिलेत, रिमाइंडर दिलेत, त्याच्या पलीकडे जाऊन काय केलंय? 40 सेकंड जाऊन पार्लमेंटमध्ये तुम्ही बोललाय, 40 सेकंड. आणि कोणाबद्दल बोलला? एव्हिएशन मंत्री साहेबांना मी भेटून रिक्वेस्ट केली. अरे एव्हिएशन मंत्र्याचं VSRचं नातं आहे, आर्थिक पण आणि व्यक्तिगत पण. हे तुम्हाला काय कळत नाही का? त्यामुळे ज्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्टच नाही, दादांना न्याय देण्यासाठी तुम्हाला इंटरेस्टच नाही, मग कशाला या विषयामध्ये जाता? उद्या जर कुठल्या भोंदूबाबाली सांगितलं मग कुठं काय केलं तर ती वेगळी गोष्ट. पण त्यांचा आणि भोंदूबाबाचा विषय, आमचा विषय दादांबद्दलचा आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे आणि महाराष्ट्राची जनता मागते की दादांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही जो काय करायचा असेल तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि उद्या जाऊन करणार सुद्धा आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.